हाय फ्रेंड, शुभ संध्याकाळ. कशा आहात? छान आहात ना? मी पण छान आहे. आणि पाऊस चाललाय जोरदार बाहेर. आणि मी गेलते राशीनला, आणि राशीनला जायच्या आधी काही व्हिडिओ बनवणं झालं नाही. खूप खूप पाऊस, जोरदार पाऊस. आणि तेवढ्यात आम्ही गेलो बारकी गाडी घेऊन गेलो. हे तर पुढच्या गावात गेलो तर तिथे इतका पाऊस, पूर्ण भिजून गेलो. मग ती गाडी तिथं लावली, परत माघारी आलो. परत मोठी गाडी काळी घेतली आणि परत नंतर पुढं गेलो. परत तिथं गेलो. तिथनं 6-6:30 वाजले असताना तिथनं माघारी निघालो. तर गाडीची लाईटची एकच लागत होती, एकतर लागत पण नव्हती. आणि मी बळजबरी नेल्यामुळं तर काय तिथं बाबाचं काय तिथं तोंडच बंद नव्हतं. सारखं मला टोमणं चालूच होतं, इकडं चला आणि तिकडं चला ना, असं तसं. आणि आता हसायला पण काय वाटत नाही. आणि सर्वजण गेलतो आम्ही. आमचा कुणाल पण आलता. आणि कुणाला आमच्याला लाज वाटते, जणू काय त्याला नवरीच बघायला गेलो आम्ही. तेव्हा इतकी लाज वाटते. कसं कसं तोंडलं फिरते, अयो अयो अयो, बघा कसं तोंडलं फिरते. कार्यक्रम होता तिथं माझ्या मामाच्या मुलीचा, म्हणून आम्ही गेलतो. तर आत्ता चालू आहे. आत्ता वाजल्यात 7-7:30 वाजल्यात. 7:30 वाजल्यात आत्ता. काय र कुणाला आणल्या शेंगा, दाखव शेंगा मला बी 2-3 दिके. तुला काय पण कुठं दाखवाय नाही न्यायचं. आणि पाऊस तर इतका जोरदार आहे, आणि कपडे वाळायचे पंचात. आता काही पण म्हणा, पण बाहेर ना सगळा पाऊस चालू आहे, आणि त्याच्यामुळं कपडे कुठं पण अशी टांगून ठेवलेले, तर वाळतच नाही. सगळी ओली कपडे, मरणाची ओली. आणि ह्यांचं काम चाललंय बारक्या पोरावाने ती गेम खेळायची. इथून तिथून रस्त्याने नुसतं बाट काम आणि धामाचं नुसतं बाट करत राहायचं. गाडीची एकच लाईट लागत होती. आणि मी ह्यांना सकाळपासून म्हणत होते चला चला चला. बरोबर 4-4:30 वाजता घरी आलं. मग मला तिथून पुढं म्हणतात आता चल. मग उशीर होणार नाही, मग काय होणार यायच्या टायमिंगला. लवकर गेलो असतो तर लवकर आलो असतो ना. चला.